नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग पुणे यांच्या अंतर्गत 219 पेक्षा जास्त जागांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, लघुटंक लेखक, लिपिक इत्यादी पदे भरली जाणार आहेत आणि ही परीक्षा जी आहे TCS या कंपनीमार्फत घेण्यात येणार असून यासाठीचा पॅटर्न जो आहे सिंपल पॅटर्न आहे. तुम्ही तलाठी किंवा ग्रामसेवक ही जी भरती परीक्षा दिलेली आहे, तलाठी भरती परीक्षा, त्याच पॅटर्नमध्ये TCS कडून हा जो पॅटर्न आहे 200 गुणांची म्हणजे 100 प्रश्नांची 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील? प्रश्न जे आहे जनरल नॉलेजमधले प्रश्न, महत्त्वाचे संभावित प्रश्न जे PYQ आहेत, मागील प्रश्नपत्रिकामध्ये आलेले संभावित रिपीट होण्याची शक्यता असणारे सामान्य ज्ञानावर आधारितचे प्रश्न आहेत. ते प्रश्न आजच्या या सेशनमध्ये पाहूयात. या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत ते तुम्ही प्लेलिस्टमधून चेक करू शकता आणि त्या पद्धतीने जे प्रश्नांची तयारी आहे ती केली जाऊ शकते. पहिला प्रश्न पाहूयात. पोलीस स्मृती दिन हा म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जो पोलीस स्मृती दिन आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो यामध्ये? तर उत्तर पाहू शकता. पर्याय आहेत यासाठीचे. 21 ऑक्टोबर आहे, 21 एप्रिल, 26 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर. तर याचं बरोबर उत्तर आहे यामध्ये पाहू शकता पर्याय ए आहे. पहिला पर्याय 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यामध्ये पाहू शकता मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते असा प्रश्न आहे. पर्याय आहेत यासाठीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी. तर रायगड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3 आहे पाहू शकता. खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? कोणती नदी आहे ती धुळे जिल्ह्यातून वाहत नाही किंवा धुळे जिल्ह्यामध्ये नाहीये? पर्याय पाहू शकता. तापी नदी, पांझरा, अरुणावती आणि गिरणा. तर बरोबर उत्तर आहे गिरणा. ही जी नदी आहे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. गिरणा ही जी नदी आहे धुळे जिल्ह्यातून वाहत नाही. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहे ते. चौथा प्रश्न आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक धरण असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा असे म्हणतात. म्हणजे पाणी पिकवणारा जिल्हा कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला तर कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे याचं उत्तर द्यायचं आहे. पाहू शकता या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे आहेत त्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हटले जाते. पर्याय गडचिरोली, भंडारा, ठाणे, रायगड. तर पाहू शकता ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे आहेत यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र राज्यामधील सर्वात कमी बाल लिंगोत्तर असलेला कोणता जिल्हा आहे? याचं उत्तर पाहू शकता. पर्याय पाहूयात. गडचिरोली आहे, जालना, अकोला आणि बीड. तर पाहू शकता उत्तर आहे बीड. हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेला जिल्हा जो आहे बीड हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे. 6वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ कुणी सुरू केली? महाराष्ट्रामधील होम रूल लीगची चळवळ जी आहे ही कुणी सुरू केली? पर्याय पाहू शकता. महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू आणि लोकमान्य टिळक. तर बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामधील होम रूल लीगची चळवळ जी आहे ही सुरू केलेली आहे. याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. आंबेमोहोर 157 कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे? सामान्य ज्ञान विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. आंबेमोहोर 157 कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे? कृषी विभागाशी संबंधित प्रश्न. तर आंबेमोहोर 157 ही जी आहे पाहू शकता पर्याय गहू आहे, हरभरा, आंबा आणि तांदूळ. तर तांदळाची जात आहे, तांदळाची सुधारित सुवासिक जात आहे आंबेमोहोर 157. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रामधील गहू उत्पादन जे आहे या गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? पर्याय पाहू शकता. ए आहे नाशिक, यानंतर सोलापूर आहे, कोल्हापूर आणि अहमदनगर.
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. हा जो जिल्हा आहे, महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे नाशिक हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 9वा, भारताच्या सरनोबत सरसोबत तपासणीच्या नियुक्तीची संबंधी कलम असणारे कलम कोणते? भारताच्या सरसोबत तपासणीच्या नियुक्तीची जी संबंधित असणारे जे कलम आहे, हे कलम विचारण्यात आलेलं आहे. सरसोबत तपासणीसाठीचं नियुक्तीसाठीचं कलम आहे. पर्याय पाहू शकता यामध्ये 158, 138, 168 आणि 148. तर 148 जे कलम आहे, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 148 जे कलम आहे, भारताच्या सरसोबत तपासणीच्या नियुक्तीचे संबंधित असणारं कलम आहे. प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात. भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे कोणाचा उल्लेख कराल? तर पाहू शकता भारतीय संसदीय व्यवस्थेचा जो बिंदू आहे, यामध्ये कोणाचा उल्लेख केला जातो? भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. यामध्ये कोणाचा उल्लेख कराल? पर्याय पाहू शकता पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, महान्यायवादी. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता पंतप्रधान हे बरोबर उत्तर आहे. भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून जे आहे पंतप्रधान यांचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 11 पाहण्याआधी महत्त्वाची माहिती. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची जी तयारी आहे, भरती परीक्षेची तयारी करताय, यासाठी मॉक टेस्ट म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर फ्रीमध्ये मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत, ज्या तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करतील. या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, लेटेस्ट जो पॅटर्न आहे TCSचा, लेटेस्ट जो TCS पॅटर्न आहे, त्या TCS पॅटर्नवर आधारित आहे. याची नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या विविध परीक्षा आहेत, या परीक्षांच्या नोट्ससुद्धा उपलब्ध आहेत, त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. 11वा प्रश्न. सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेले भारतीय नेते कोण आहेत? पर्याय महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार पटेल, लाला लजपत राय. तर याचं बरोबर उत्तर आहे पाहू शकता पर्याय क्रमांक बी जे आहे लोकमान्य टिळक. हे जे आहेत 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते आहेत. त्यांनीच त्या तुरुंगामध्ये जो आहे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, मंडालेच्या तुरुंगामध्ये. प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात. तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? खालील पर्यायांमधील जो आहे तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? पर्याय महाराष्ट्र, गडचिरोली, गोंदिया आणि अहमदनगर. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता गोंदिया हा तो जिल्हा आहे, तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13वा. अणुवांशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कुणी मांडला? पर्याय पाहू शकता जॉन ग्रेगर मेडेल, आइन्स्टाईन, लॅममार्क आणि डॉक्टर टेलर यंग. तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए आहे जॉन ग्रेगर मेडेल यांनी जो आहे अणुवांशिकतेचा सिद्धांत मांडला आहे. प्रश्न क्रमांक 14वा. पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र, पहिला भारतीय चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र, हा कोणत्या शहरातील चित्रगृहात प्रदर्शित केला गेला? सगळ्यात पहिला भारतीय चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र, तो कोणत्या चित्रपटगृहात प्रदर्शित केला गेला? पर्याय पाहू शकता मुंबई, बांगलादेश, हैदराबाद आणि पुणे. तर बरोबर उत्तर आहे पुणे इथे जो आहे पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केला गेला. प्रश्न क्रमांक 15वा. युद्धातील असामान्य कामगिरीबद्दल कोणता सर्वोच्च पुरस्कार दिला जातो? युद्धामधील असामान्य जी कामगिरी असते, या असामान्य कामगिरीबद्दल कोणता सर्वोच्च पुरस्कार दिला जातो? पर्याय पाहू शकता महावीर चक्र, परमवीर चक्र आहे, वीर चक्र आणि कीर्ती चक्र. तर बरोबर उत्तर आहे परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे युद्धामधील जे आहे चांगल्या असामान्य कामगिरीबद्दल परमवीर चक्र हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 16वा पाहूयात. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे? पर्याय पाहू शकता यामध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक
आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचं लेखन केलं आहे. प्रश्न क्रमांक 17वा, सिस पेन्सिलमध्ये कशाचा वापर केला जातो? सिस पेन्सिल बनवण्यासाठी जी लीड वापरली जाते यामध्ये कशाचा वापर असतो? शिसे, ग्राफाईट, मॅग्नेशियम का तांबे? तर पाहू शकता ग्राफाईटचा वापर जो आहे सिस पेन्सिलमध्ये, जो लीड जी असते सिस पेन्सिलमध्ये ग्राफाईटचा वापर केला जातो. विज्ञानावर आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 सुद्धा आहे, पाहू शकता. पृथ्वीचा अंतर्भाग हा कशापासून बनलेला आहे? जो गाभा आहे पृथ्वीचा गाभा अंतर्भाग हा कशापासून बनलेला आहे? पर्याय निकेल आणि लोह, चांदी आणि तांबे, मर्क्युरी आणि गॅस. तर निकेल आणि लोहापासून जो आहे पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, गाभा आहे, तो बनलेला आहे निकेल आणि लोहापासून. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा. साने गुरुजी, कालिदास, वि स खांडेकर आणि विश्वास पाटील. तर पाहू शकता मेघदूत हे जो महाकाव्य आहे या महाकाव्याचे लेखक पर्याय क्रमांक ब कालिदास हे आहेत. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. 20वा प्रश्न आहे, जगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? पर्याय पाहावं यामध्ये. भारत आहे, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीन. तर याचं बरोबर उत्तर आहे चीनमध्ये. जगात म्हणजे जगात सगळ्यात जास्त जे आहे उत्पादन जे आहे सोन्याचं उत्पादन हे चीन या देशामध्ये होते. तर अशा पद्धतीने पाहू शकता महत्त्वाचे जे प्रश्न आहेत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया अंतर्गत हे महत्त्वाचे संभाव्य PQ आहेत. हे येण्याची शक्यता आहे GK GSमध्ये. अशा पद्धतीचे प्रश्न TCS पॅटर्ननुसार विचारले जातील. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी, नोट्स, स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. त्याचबरोबर अपडेट्स प्राप्त करण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.